आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज या पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं मनसैनिकांशी संवाद साधतील। आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल। सध्याच्या राजकीय पक्षांच्या भूमिका, नागपूर दंगल, महापुरुषांचं अवमान प्रकरण, औरंगजेबाची कबर, मराठी आणि इतर भाषिक वाद अशा अनेक प्रश्नांवर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे। सोबतच पक्षांतर्गत कार्यकारिणीमध्ये केलेले बदल आणि पुढची राजकीय भूमिका मनसे पक्षाची काय असेल यावर सुद्धा राज ठाकरे भाष्य करतील। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, कसा असेल आजचा मनसेचा पाडवा मेळावा? कोणकोणत्या मुद्द्यांची किनार आज राज ठाकरेंच्या भाषणाला असेल? नक्कीच एकूणच विधिमंडळ अधिवेशन पार पडलं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकूण जे मुद्दे होते त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा ही आपल्याला पाहायला मिळाली। औरंगजेबची कबर असेल किंवा मग महापुरुषांचा झालेला अपमान असेल, सोबतच कुणाल कामरा प्रकरण असेल, यावर राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणारच आहे। मात्र सध्याला मी शिवतीर्थावर आहे आणि या शिवतीर्थावरची सध्याची एकूणच काय नेमकी परिस्थिती आहे ही मी तुम्हाला दाखवतोय। हे एकूणच पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी जसा स्टेज आहे तशाच प्रकारची उभारणी आपल्याला पाहायला मिळते आहे। दोन्ही बाजूनी LED आपल्याला लावण्यात आलेले आहे। एकूण लावरे तो व्हिडिओचा प्रयोग राज ठाकरेंकडून करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं की दरवर्षी अशा प्रकारचे जे LED जे आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळतात। LED डिस्प्लेद्वारे यंदा देखील काही विशेष आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सोबतच समोरच्या बाजूला साधारणपणे 70,000 कार्यकर्ते बसतील इतकी मोठी आसन व्यवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे 1 लाख मनसे कार्यकर्ते इथं येतील अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि एकूणच विशेष निमंत्रित असतील VVIP असतील यांसाठी देखील ही व्यवस्था आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। नेमकं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं ह्या संपूर्ण मेळाव्याकडे लक्ष सगळ्यांचंच लागलेलं आहे। सोबतच जे अनेक विषय आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहेत त्यावर राज ठाकरे काय भाष्य करतायत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातनं कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतायत, कशा प्रकारे सूचना देत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। प्रज्ञा, अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, आपण पाहूया। आपल्यासोबत संदीप देशपांडे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। एकूणच उत्सुकता आहे की राज ठाकरे काय आज बोलणार आहेत। नेमकं तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून काय तुम्हाला तुमच्या भावना आहेत, काय संवाद साधायला पाहिजेत? निश्चित महाराष्ट्राची पुढची राजकारणाची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दिशा कशी असेल, काय वर्षभरात, पुढच्या येणाऱ्या वर्षभरात आम्ही काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब करतील। कुठेतरी औरंगजेबाचं उदात्तीकरण असेल किंवा मग संभाजी महाराजांचा होणारा वारंवार अपमान असेल, हे देखील मुद्दे समोर येताना दिसत आहेत। या निमित्तानं मनसे या संदर्भात काय एकूण त्याची भूमिका? मला असं वाटतं की महत्वाचा प्रश्न हा आहे की औरंगजेबाची कबर उखडली काय आणि आत्ता ठेवली काय, ह्याच्यापेक्षा जो जिवंत आहे तो शेतकरी, त्याच्या आत्महत्या थांबतील का आणि त्या थांबवायच्या असेल तर काय करावं लागतील, हे प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने जास्ती महत्वाचे असं मला वाटतं। एकूणच मागील काही दिवसात अनेक विकास कामं होत आहेत अशा प्रकारचा दावा जो आहे तो सरकारकडनं होताना दिसतो आहे। मात्र विरोधकांकडनं कुठेतरी बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावर देखील त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय। याकडे मनसे कशा प्रकारे बघता आहे, हे मुद्दे पण मनसे घेणार? मुळात असं आहे की विकास कामं होत नाहीत का? तो होत आहेत, ठीक आहे। मग काय आता तो सिलिंगचा ब्रिज झाला किंवा आज काय विकास, पण याचा अर्थ महागाई कमी झाली आहे का? किती कामं होत आहेत म्हणून महागाई कमी झाली आहे का? तर नाही। ती कामं होत आहेत म्हणून बेरोजगारी संपली आहे का? तर नाही। मला असं वाटतं ती विकास कामं होत असताना महाराष्ट्राचे हे जे मूळ प्रश्न आहेत याच्यावर पण काम करणं आवश्यक आहे। कॅमेरामॅन अरविंद, अनिल सनगरे, अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।